मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। नहीं मारवाड़ी बोलेगा सर, मेरे मजाक में किया पैसा वाला भविष्य में मलबार हिल विधानसभेतील मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला चांगला चोप दिला आहे। ग्राहकांना मारवाडी भाषेत बोलण्याचा हट्ट करणाऱ्या दुकानदाराला मनसैनिकांनी कार्यालयात बोलून चांगला चोप दिला। तर त्याचं झालं असं की सोमवारी गिरगावच्या खेतवाडी भागात एक महिला महादेव स्टोअर नावाच्या दुकानात गेली होती। त्यावेळी दुकानदाराने मारवाडी भाषेत बोलायचं। त्यानंतर महिलेने दुकानदाराला असं का विचारलं। त्यावर दुकानदाराने भाजप सत्तेत आली आहे, त्यामुळे मारवाडीत बोलायचं, मराठी भाषेत बोलायचं नाही असं सांगितलं। त्यानंतर महिलेने थेट मनसैनिकांचे कार्यालय गाठून सर्व प्रकार सांगितला। लागलीच मनसैनिकांनी दुकानदाराला कार्यालयात बोलावून जाब विचारला, तसेच चांगला चोपही दिला। मी विमल मस्कर, मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले। ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं। हा बोलतो मारवाडी में बात करने का। मी याला 3 वेळा विचारलं, क्यों 3 वेळा विचारलं, तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं, अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का। तर आता ह्याच्यावर तोडगा काय? सॉरी बा, मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे। सॉरी नहीं बोलेगा मैं क्या हुआ तेरा सामान लेने मेरे पास सामान लेना है। भाई बोला तो मैं खाली चेतन वाले भाभी था, मैंने उनको ऐसा बोल दिया कि भाभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो। तो सर इतना बोला, मैं सॉरी हो गया, मेरे से ऐसा मालूम था सर, सॉरी हो गया। मारवाड़ी क्यों बोलेगा? सर मराठी में बोलेंगे ना, बोला मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। नहीं मारवाड़ी बोलेगा सर, मेरे मजाक में किया पैसा वाला भविष्य में यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।